एप्रिलला मात्र आपण बघतो सध्या तरी पावसाळी वातावरण नाही, परंतु मला असं वाटतंय की दोन्ही समुद्रामध्ये आता बाष्प वाढत जाईल आणि उत्तर भारतातले WD लगेचच संपणार नाहीत. त्यामुळे एप्रिलमध्ये अधूनमधून पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते आणि जेव्हा दोन्ही सिस्टम ह्या ताकदवर असतील तेव्हा महाराष्ट्रात जोरदार पाऊस होऊ शकतो. आपण बघतो की बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात बाष्प तयार होतं आहे, परंतु याचं प्रमाण आणि उत्तर भारतातील WD कशा पद्धतीने तयार होतात यावर याची ट्रपलाईन अवलंबून असणार आहे. आपण साधारणपणे हे वातावरण बघताना पहिल्यांदा आपल्याला ट्रपलाईन 29 तारखेला तयार होताना दिसते, जी महाराष्ट्राहून जाते. दोन्ही पावसाच्या सिस्टममध्ये ही ट्रपलाईन आहे. साधारणपणे हे 29-30 राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे खास करून सोलापूरपासून तर अगदी नागपूर, भंडारा, गोंदियापर्यंत पावसास अनुकूल ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. काही ठिकाणी पाऊस होईल, सर्वत्र पाऊस होणार नाही. सांगलीतील द्राक्ष बागायतदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. फारसं पावसाळी वातावरण याही ठिकाणी तयार होणार नाही, कारण ही सिस्टम फारशी ताकदवर नाही. अजून तरी